मित्रांनो, विवाह बायोडेटा डाउनलोड करण्यासाठी तुम्ही जो हा सध्या व्हिडिओ बघत आहात, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि इथे तुम्हाला एक लिंक दिसेल मराठी बायोडेटा मेकर .com, याच्यावरती क्लिक करायचं आहे किंवा गुगल सर्च बारमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि इथे मराठी बायोडेटा मेकर .com असं तुम्हाला टाईप करायचं आहे आणि असं टाईप केल्यानंतर तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट मराठी बायोडेटा मेकरवरतीच जायचं आहे. आता इथे तुम्हाला असा लोगो दिसेल आणि मराठी बायोडेटा मेकर .com असे तुम्हाला URL दिसेल, याच्यावरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथून तुमचा मराठी बायोडेटा फॉर्मॅट डाउनलोड करू शकता. आता क्रिएट करण्यासाठी क्रिएट माय बायोडेटावरती क्लिक करायचं आहे किंवा तुम्हाला जर टेम्पलेट्स बघायचे असतील तर व्ह्यू बायोडेटा टेम्पलेट्स याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला खूप सारे मराठी बायोडेटा टेम्पलेट्स बघायला मिळतील आणि याच्यातून तुम्ही तुमचा मराठी बायोडेटा फॉर्मॅट डाउनलोड करू शकता. आता समजा की तुम्हाला वरची डिझाईन आवडलेली आहे, तर या डिझाईनमध्ये तुम्हाला बायोडेटा बनवायचा आहे, तर व्ह्यू डिझाईन याच्यावरती क्लिक करून क्रिएटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता क्रिएटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा जी गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुमची भाषा निवडायची आहे. मराठीमध्ये बनवणार आहात किंवा इंग्लिशमध्ये बनवणार आहात. मी मराठी भाषेमध्ये बनवणार आहे तर मराठीवरती क्लिक करतो. त्यानंतर तुम्हाला जर बायोडेटावरती देवांचे फोटो ठेवायचे असतील तर तुम्ही इथून ठेवू शकता किंवा जर देवांची नावे देखील तुम्हाला ठेवायची असतील बायोडेटावरती तर तुम्ही इथून ठेवू शकता. त्यानंतर 3 सेक्शनमध्ये तुमची माहिती असते. पहिली असते ती म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती. यामध्ये तुम्हाला एक बेसिक स्वरूपाची माहिती भरायची असते. जर तुम्हाला माहिती काही पॉईंट्स भरायचे नसतील तर असे ब्लँक तुम्हाला सोडायचं आहे, ते तुम्हाला बायोडेटामध्ये दिसणार नाही. समजा की तुम्हाला एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे तुमच्यावरती, तुम्हाला बायोडेटामध्ये पहिल्या सेक्शनमध्ये टाकायची आहे वैयक्तिक माहितीमध्ये, तर ते तुम्हाला असे क्लिक करून नवीन फील्ड जोडा याच्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला जर बायोडेटावरचा सिक्वेन्स खालीवरती करायचा असेल तर इथून तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट असतो तो म्हणजे कौटुंबिक माहिती. याच्यामध्ये तुम्हाला एक बेसिक स्वरूपाची तुमची जी काही कौटुंबिक माहिती असते ती तुम्हाला भरायची आहे. इथे देखील तुम्ही नवीन फील्ड ॲड करू शकता आणि तुमची जी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती इथे भरू शकता किंवा डिलीट आणि वर खाली असे देखील करू शकता. तिसरा जो पॉईंट असतो तो म्हणजे संपर्क माहितीचा. याच्यामध्ये तुम्हाला तुमची जी काही संपर्क माहिती असते एक बेसिक स्वरूपाची ती तुम्हाला याच्यामध्ये भरायची असते. इथे देखील तुम्ही नवीन फील्ड जोडू शकता, डिलीट करू शकता किंवा वर खाली करू शकता. समजा की वरती जी काही सर्व माहिती भरलेली आहे आपण ती तुम्हाला समजा डिलीट करायची असेल तर तुम्हाला रिसेट फॉर्म याच्यावरती क्लिक करून रिसेटवरती क्लिक करायची आहे. नसेल करायची तर कॅन्सलवरती तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला जर बायोडेटामध्ये फोटो ॲड करायचा असेल तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक करून तुम्ही तुमच्या बायोडेटावरती फोटो ठेवू शकता. त्यानंतर क्रिएट बायोडेटा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा बायोडेटा तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला हा बायोडेटा डाउनलोड करायचा आहे तर डाउनलोड बायोडेटावरती क्लिक करून डाउनलोड इमेज आणि PDF येथून तुम्हाला बायोडेटाची करायची आहे. त्यानंतर समजा की बायोडेटामध्ये तुम्हाला एडिट करायचं आहे, एडिट बायोडेटावरती तुम्हाला क्लिक करून इथून तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला एडिट करायची आहे ती करायची आहे. त्यानंतर क्रिएट बायोडेटावरती तुम्हाला क्लिक करून अशा प्रकारे इमेज आणि PDF तुम्हाला डाउनलोड करायचे आहे. धन्यवाद.